जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। या ठिकाणी उपदेश करत असताना, मार्गदर्शन करत असताना त्या देवाचं स्वरूप कसं आहे, ज्या राघवाचं आपण चिंतन करतोय, ध्यान करतोय, तो राघव परमात्मा कशा पद्धतीने आहे आणि त्याची ओळख करून देत असताना या ठिकाणी समर्थ म्हणतात, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे। ज्या श्रीरामाची ओळख दाशरथ पुत्र म्हणून करून दिलेला आहे, त्याच्याविषयी जगद्गुरु तुकोबा आपल्याला ओळख करून देतात। राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण अनंत काळीचा आत्मा राम। अनंत काळीचं जे ब्रह्म आहे, जे ब्रह्मतत्व आहे, अनंत काळीचा आत्मा राम। त्या आत्मारामाची या ठिकाणी जाणीव, ओळख करून दिलेली आहे। त्या आत्मारामाविषयी म्हणजेच सृष्टीचा जो निर्माता आहे, वेदाचाही जो निर्माता आहे, संपूर्ण पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा जो निर्माता आहे, त्या देवाची ओळख करून देत असताना या ठिकाणी म्हटलेलं आहे, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे। जया या नामामध्ये काय आहे? जया म्हणजे कोण? जो सर्वव्यापी असं जे ब्रह्म आहे, ते जे सृष्टीचे आधी आहे, सृष्टीची निर्मिती त्याच्यापासून आहे असं उल्लेख आहे। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वाठाई, आणि अशा वेळी ते ब्रह्म, तो एक परब्रह्म, ज्याला आपण विधाता म्हणतो, ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, ब्रह्म म्हणतो, ते एक परब्रह्म त्या ठिकाणी कार्य करत, आणि त्या परब्रह्माकडे सृष्टी रचनेचा संकल्प, सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प, म्हणजेच त्या मूळ पुरुषापासून, त्या मूळ परब्रह्मापासून निर्माण झालेली मूळ माया। संकल्प म्हणजेच मूळ माया, आणि मूळ मायेपासून पुढे त्या सृष्टीची रचना करण्यासाठी जे निर्माण झाली ती म्हणजेच गुणमाया। त्या गुणमायेपासून मग पंचभूत सांगितलेली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, आणि मग पंचभूतांवर वावरण्यासाठी, राहण्यासाठी, सगळे काही कार्य करण्यासाठी चार खाणींची निर्मिती आहे, श्वेदज, अंडज, चारज आणि उद्भिज। या सगळ्याचा जो निर्माता आहे तो जया। जयाचे अर्थात जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, या सगळ्याचा निर्माता आहे तो जया। त्याच देवाला अनेक रूपाने, अनेक अवतारामध्ये यावं लागतंय, त्यापैकीच एक अवतार म्हणजे श्रीराम प्रभू रामचंद्र। मग या ठिकाणी जी ओळख करून दिलेली आहे, तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा नव्हे, तर अनादी काळीचा, अनंत काळीचा आत्मा राम, अशा प्रकारे ओळख करून दिलेली आहे। कारण त्याला त्याचं वेद वर्णन करतात, पुराणे वर्णन करतात, श्रुती वर्णन करतात। जया वर्णिती वेद शास्त्रे वर्णन करतात, वेद शास्त्रे पुराणे। त्या ठिकाणी जर आपण ओळख घेतली तर अनेक पुराणांमध्ये, अनेक शास्त्रांमध्ये, अनेक वेदांमध्ये
त्याचं वर्णन केलेलं आपल्याला अनुभवायला येत आहे, पाहायला येत आहे. ते वेद सुद्धा त्या ठिकाणी जाणीव करून देत असताना, त्या ब्रह्माची ओळख करून देत असताना, अहम ब्रह्मास्मी तत्वमसि म्हणजे महावाक्याच्या द्वारे ते ओळख करून देत असतात. वेदाचे जे महावाक्य आहे त्या महावाक्याच्या द्वारे त्या देवाची, त्या जयाची, त्या ब्रह्माची ओळख करून देत असतात. त्या देवाचं स्वरूप कसं आहे, त्या देवाचं कार्य कसं आहे. जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे. त्या देवाचं आपण स्तवन केलं पाहिजे, त्या देवाला आपण आठवलं पाहिजे, त्या देवाचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. कारण जयाचे नियोगे समाधान वाणे. त्याच जयाचे नियोगे. जया सुरुवात या शब्दाला, या श्लोकाला करत असताना जो सुरुवातीला जया म्हणून मांडलेला, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे. ज्या देवाचं, ज्या परब्रह्माचं वेद शास्त्र पुराणे वर्णन करतात, तयाचेनीच जयाचे नियोगे समाधान वाणे. त्याच देवाच्या योगाने तुम्हाला समाधान प्राप्त होते. फक्त काय झालंय माहितीये का, आपल्याकडची समाधानाची व्याख्या जी आहे ना, ती व्याख्या चुकीची आहे. आम्ही ज्याला समाधान समजतोय, आम्ही ज्या समाधानाची अपेक्षा करतोय, मुळात संतांनी त्याला समाधान म्हटलेलंच नाही. त्या समाधानाची अपेक्षा संतांनी केलीच नाही. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जनी करण्या नष्ट. म्हणून ते वर्णन केलेलं आहे. पाहिजे सुंदर ध्यान ते सुंदर, दिसते सुंदर सर्व काही. अशी ज्याच्या दृष्टी पडते ही सृष्टी, कृपेचीच वृष्टी करीतो देव. मन ज्याचे शुद्ध होईना ते क्रुद्ध, जीवनाचे युद्ध जिंकील तो. जाणावे सत्वर जग हे नश्वर, मानावा ईश्वर आहे एक. आणि मग पुढे ते सांगितलेले, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्या देवाचं वर्णन वेद शास्त्र पुराणे करतात, त्याच देवाच्या योगाने तुम्हाला समाधान प्राप्त होत असते. ते समाधान कुठलं, निरंतर चिरकाल टिकणारं जे समाधान आहे, शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारं जे समाधान आहे, ते समाधान, ते सुख. आणि म्हणून जयाचे नियोगे समाधान वाणे. फक्त योग येणं महत्वाचं आहे. योगे त्यांच्या आमच्या भेटीचा योग येणं महत्वाचं आहे. त्यांची आमची भेट होणं महत्वाचं आहे. त्या देवाची उपासना, त्या देवपूजा आणि त्या देवाची भेट, त्या देवाचे विचार, परमार्थ भक्ती, या सगळ्याची भेट झाली पाहिजे. तो योग आला पाहिजे. आणि योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. काही वेळेला आपण प्रयत्न करून तो योग आणावा लागतो. देरे हरी खाटल्यावर अशी परिस्थिती नाही. मग संसारातही आणि परमार्थातही. देवाच्या मनात आलं तर मी परमार्थ करणार, देवाच्या मनात आलं तर मी उपासना करणार. दादा, तुझ्या मनात आलं पाहिजे, देवाच्या मनात आहेच आहे. हो, काही ना जर असं सांगितलं तर ते म्हणतात, काय आमची पण यायची इच्छा आहे, आमची पण श्रवण करायची इच्छा आहे, आमची पण बसायची इच्छा आहे, आम्हालाही वाटते परमार्थ करावा म्हणून, पण देवाच्या मनात नाही. हो दादा, देवाच्या मनात आहे, तुझ्या मनात नाही. हे तू तुझ्या मनाचं सांग, देवाच्या मनाचं नको सांगू. त्या देवाने निर्मिती करतानाच त्यासाठी केलेली आहे, उत्पत्ती करतानाच त्यासाठी आपली केलेली आहे. हा मनुष्य देह, हा नरदेह जर त्यासाठी दिलेला आहे, त्याचं भजन पूजन करावं, त्याची उपासना करावी म्हणून. आणि आपण काय म्हणतो, देवाच्या मनात नाहीये म्हणून.
खर तर आपला पहिला संकल्प आहे, देवा तू येथून सोडविशी गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नये येथे तुझं भजन करेन, तुला आठवेन, तुझं स्मरण करेन देवा. आम्हाला विस्मरण झालं. वेदशास्त्रे पुराणे ज्या देवाचं वर्णन करतात, हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे अज्ञाधारक, तू एक मानवी रंग भजेशी ना तरी काय केले. आपल्या समाधानासाठी आपण त्याची उपासना केली पाहिजे, आपल्या समाधानासाठी आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आपल्या समाधानासाठी आपण त्या देवाला भजलं पाहिजे, त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे. जयाचे योगे समाधान. आणि खरोखर जर ते समाधान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर आपण काय प्रक्रिया करावी, आपण काय क्रिया त्या ठिकाणी करावी. तया लागी हे सर्व चांचल्य देते. जे आपल्याकडचं चांचल्य जे आहे ना, ते देवाला अर्पण करता आलं पाहिजे. आपल्याकडचे विचार, आपल्याकडचे गुण, आपल्याकडची कर्म, आपलं वागणं जगणं जे आहे ना, ते वागणं जगणं बघितलं तर काही माणसं आपल्यापासून दूर जातात, काही माणसं अगदी अंतर ठेवतात आपल्याशी वागताना, आपल्याशी बोलताना, आपल्या बरोबर राहताना, त्यांनाही जवळ यावं असं वाटत नाही. हे चांचल्य जे आहे, हे चांचल्य आपण देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. तया लागी हे सर्व चांचल्य दिचे. नदीच्या बरोबर जी काही केर कचरा जो काही येतोय की नाही, त्या गंगेच्या बरोबर, त्या नदीच्या बरोबर सगळं काही तिच्या बरोबर आलेलं तो समुद्र आपल्या पोटात घालून घेत असतो. आमची आणि देवाची भेट ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला आम्ही सर्वप्रथम देवाच्या चरणी आम्ही केलेली कर्म, आम्ही केलेलं कार्य, आमच्याकडून घडलेली जी काही नेणीवीतून कर्म असतील, जे विचार असतील, ते हे सगळं चांचल्य त्या देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. संत म्हणतात, आपलं दुःख जर लोकांना सांगितलं तर लोक त्याचं काय करतात, वाच्यता करतात, अपप्रचार करतात. ते अजून दुःख वाढवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडून जी काही चुकीची कर्म घडली असतील ती जर आपण लोकांपर्यंत पोहोचवली, लोकांना जर सांगितले, तर लोक ते कर्मावर बोट ठेवून त्याचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. मग आम्ही आमचं दुःख कमी करण्यासाठी कोणाला सांगू नये का? संत म्हणतात, सांगावं ना. देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला फुक. आपलं जे काही आहे सुख दुःख, जी कर्म आहे ती देवाच्या चरणी मांडता आली पाहिजे, देवाकडे सांगता आली पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे. आमच्याकडचं अज्ञान, अंधश्रद्धा, देहबुद्धी, माया, ज्याच्याने आमच्याकडे अधोगतीची कर्म घडली जातात, अज्ञान निर्माण होते, अंधश्रद्धा निर्माण होते, हे सगळं चांचल्य जे आहे ना, मनाकडे चंचलता ज्याच्याने निर्माण होते, अंतःकरणामध्ये अस्थिरता ज्याच्याने निर्माण होते, हे सगळं चांचल्य देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. तया लागी हे सर्व चांचल्य तिचे. आणि त्यांच्याकडून आपल्याला आम्हाला चांगलं घेता आलं पाहिजे. ही देवाणघेवाण आहे. काय देवाणघेवाण आहे? जे विचार संतांकडे आहेत ते आम्ही घेतले पाहिजे, आणि आमचे विचार संतांच्या चरणी अर्पण केले पाहिजे, देवाच्या चरणी अर्पण केले पाहिजे. तया लागी हे सर्व चांचल्य तिचे. आणि ही क्रिया घडावी म्हणून समर्थ म्हणतात, मना सज्जना राघवी वस्ती कीची. आपल्याकडचं जे अज्ञान आहे, जे दुःख आहे, जी पाप कर्म आहेत, जे अज्ञानातून घडलेले विचार आहेत, जे अज्ञानातून घडलेले गुण आहेत, जे काही असेल ते खर तर आपल्याकडचा असलेला, आपल्या मनातला, आपल्या अंतःकरणातला असलेला कचरा कोणीही स्वीकारत नाही. पण त्या कचऱ्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं आहे, सुटायचं आहे, मोकळं व्हायचं आहे, तर त्या सगळ्या कचऱ्याचा त्याग करता आला पाहिजे, ते अर्पण करता आलं पाहिजे, त्या ठिकाणी वाहून टाकलं पाहिजे, वाहून टाकलं पाहिजे. आणि म्हणून ते कोणाच्या चरणी व्हावं, ते कोणाला द्यावं, हे विचार कोणाला सांगावेत, कोणाकडे मांडावेत, आपलं जे काही गाऱ्हाण असेल ते त्या देवाकडे मांडलं पाहिजे. कुठल्या देवाकडे? जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे. कुठल्या देवाकडे? जयाचेनी योगे समाधान वाणे. त्या देवाला तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. आणि म्हणून मना सज्जना राघवी वस्ती कीजे. अखंड त्या देवाचं स्तवन, त्या देवाचं स्मरण आपल्याकडून व्हायला हवं.
मना सज्जना राघवी वस्त कीजिए। जय जय रघुवीर समर्थ।